आता पाहूया गडकरींवरून जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातमी। गडकरींनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीतून निवडून आणू, उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर, तर गडकरींच्या विरोधात आमच्याकडे तगडे उमेदवार, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या नितीन गडकरींवरील वक्तव्याचा भाजपकडून समाचार। ज्या पक्षाचा बँड बाजा वाजलाय ते गडकरींना ऑफर देतात, देवेंद्र फडणवीसांची टीका। पक्षाचा बँडबाजा वाजलाय, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे। उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होत आहे। विधानसभेत बावनकुळेंनाच तिकीट मिळालं नव्हतं, ते बावनकुळे गडकरींना तिकीट देणार हा सर्वात मोठा विनोद, राऊतांची बावनकुळेंवर टीका। नितीन गडकरींचं कर्तृत्व मोठं, घरगडी असणारे राऊतांनी चिंता करू नये, महाराष्ट्र भाजपकडून राऊतांना प्रत्युत्तर, तुमच्या गटात बाप बेट्यांना सन्मान, भाजपची ठाकरेंवर टीका। गडकरींसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, मात्र भाजपचा कोणताही नेता मोदींना कंटाळून सोबत येत असेल तर स्वागत, ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफर, पृथ्वीराज चव्हाणांची यावर प्रतिक्रिया। राजकारणात अशी वक्तव्य जी आहे ती करावी लागतात, गडकरी येतील आणि आम्ही उमेदवारी देऊ असा विषय नसतो, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरवर वडेट्टीवारांची भूमिका। नितीन गडकरी हीच खरी भाजप, एकेकाळच्या सुसंस्कृत भाजपला आज काय झाले माहीत नाही, गडकरींबद्दल उद्धव ठाकरे बोलले ती महाविकास आघाडीचे नेते म्हणून, सुप्रिया सुळेंची भूमिका। जो काम करतो त्यांना तिकीट मागण्याचा अधिकार, पण तिकीट देण्याचा अधिकार हायकमांडचा, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरील शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांच्या नावाच्या चर्चांवर वक्तव्य।